वैकसिक मानसशास्त्रामध्ये पहिला टॉपिक आपण बघतोय जीवनकाल विकासाची ओळख। यामध्ये 1.3 आहे प्रारंभिक विकास म्हणजेच अर्लिएस्ट डेव्हलपमेंट। इतर सर्व सजीवांप्रमाणे आपण आपल्या मनुष्यजन्माची सुरुवात ही एका पेशीपासून करतो। छोट्याशा या सुरुवातीनंतर जर सर्व काही ठीक झाले तर काही महिन्यांमध्येच श्वास घेणाऱ्या जिवंत नवजाताचा जन्म होतो, म्हणजे नवजात मुलाचा जन्म होतो। तर यामध्ये पहिला जो मुद्दा आहे आपल्याला हा प्रारंभिक विकास जो तो कसा होतोय, कशा पद्धतीनं होतोय तो आपल्याला इथं बघायचा आहे। त्यातला पहिला मुद्दा आपण बघूया जनुके आणि रंगसूत्रे, जीवनाचा संकेत। म्हणजेच काय की जीवनाचा जो प्रारंभ आहे हा प्रारंभ या जनुकांमधून आणि रंगसूत्रांमधून म्हणजेच जीन्स अँड क्रोमोझोम्स याच्यामधून होतो असं आपल्याला म्हणता येईल। तर एका पेशीची निर्मिती ही जेव्हा पुरुषामधील पुनरुत्पादन पेशीमधील स्पर्म आणि स्त्रियांच्या पुनरुत्पादन पेशीमधील ओहम किंवा अंडपेशीच्या आवरणास भेदून आतमध्ये प्रवेश करते तेव्हा होते। म्हणजे पेशीची जी निर्मिती आहे, फलित अंडपेशीची निर्मिती ती कधी होते? जेव्हा पुरुषामधील रेतपेशी ही स्त्रीमधील अंडपेशीला छेदून ज्यावेळा त्या अंडपेशीमध्ये प्रवेश करते तेव्हा एक फलित अंडपेशी तयार होते। आणि या फलित अंडपेशीमधूनच काय होतं की जे नवजात मूल आहे किंवा जे जीवित आहे, जीव जो आहे तो जीव निर्मिती होते असं आपल्याला इथं म्हणता येईल। स्त्री आणि पुरुष यांच्या पुनरुत्पादन पेशीस जननपेशी अथवा लिंगपेशी म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये आनुवंशिक माहितीचा भांडार असतो। म्हणजे यामध्ये आनुवंशिक गुणधर्म ही असतात। अंडपेशीमध्ये रेतपेशीचा प्रवेश झाल्याच्या तासाभरातच या दोन भिन्न पेशी एक होऊन त्यापासून एका पेशीची निर्मिती होते, याला फलित अंडपेशी असं म्हणतात। अंडपेशीमध्ये रेतपेशीचा प्रवेश झाल्याच्या तासाभरातच काय होतं की ह्या दोन वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत ह्या पेशी एक होतात आणि यापासून एका पेशीची निर्मिती होते, याला फलित अंडपेशी की त्याला झायगोट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। यामधील आनुवंशिक सूचनांच्या एकत्रीकरणाच्या परिणामस्वरूपी जवळपास 2 मिलियन म्हणजे 2 दशलक्ष रासायनिक संकेत प्राप्त संदेशांची निर्मिती होते, जी संपूर्ण व्यक्तीच्या निर्माणाकरिता पुरेशी असते। आणि मग ही एक पेशी निर्माण झाल्यानंतर यामध्ये 2 दशलक्ष रासायनिक संकेत जे आहेत तर ते निर्माण होतात आणि त्यातूनच मग काय होतं की ही व्यक्तीची जी निर्मिती आहे किंवा माणसाची जी निर्मिती आहे ती निर्मिती होत असते। व्यक्तीच्या निर्मितीची ब्ल्यूप्रिंट ज्याला म्हटलं जातं, म्हणजे एखादी बिल्डिंग उभा करताना आपण जशी ब्ल्यूप्रिंट तयार करतो तसंच इथं व्यक्तीची जी निर्मितीची ब्ल्यूप्रिंट आहे या ब्ल्यूप्रिंटची साठवण व संप्रेषण आपल्या जनुकांमध्येच होत असते। म्हणजे हे जे जीन्स असतात ह्या जीन्समुळंच काय होत असतं की एक व्यक्तीची जी निर्मिती आहे त्याचं एक ब्ल्यूप्रिंट तयार होत असते। जनुके हे आनुवंशिक माहितीचे मूलभूत घटक आहेत। म्हणजे आनुवंशिकता जी आहे ती आनुवंशिकतेचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण करण्याचं काम हे जीन्स किंवा ही जनुकं जे आहेत ती करत असतात। शरीराच्या विभिन्न अवयवांच्या निर्मिती व भविष्यातील विकासाकरिता जवळपास 25,000 मानवी जनुके कार्यरत असतात। म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं आनुवंशिक गुणधर्मांचे संक्रमण करण्यासाठी 25,000 मानवी जनुके कार्य करत असतात। सर्व जनुकांची रचना DNA या रेणूंच्या विशिष्ट क्रमाने तयार होते। आता DNA म्हणजेच काय तर डीऑक्सीरिबोन्युक्लिक ॲसिड। DNA कशाला म्हटलं जातं? डीऑक्सीरिबोन्युक्लिक ॲसिड असं त्याचं नाव आहे, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये DNA असं म्हटलं जातं। तर ह्या DNA रेणूंच्यामुळंच काय होतं, सर्व जीन्सची रचना तयार झालेली असते। जनुके हे विशिष्ट स्थान आणि विशिष्ट क्रमांनी 46 रंगसूत्रांच्या आधारे सूत्रबद्ध केलेले असतात। म्हणजे माणसाची रचना ही जी 46 रंगसूत्रांनी तयार झालेली असते, तर ह्या 46 रंगसूत्रांमध्ये हजारो प्रकारचे जीन्स तिथं विशिष्ट स्थानी, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट क्रमाने आलेले असतात आणि ते एक सिस्टमॅटिक पद्धतीने ते जोडलेले असतात। DNA मधील दंडाच्या आकाराचा भाग जो 23 जोड्यांमध्ये सूत्रे संघटित केलेले असतात। म्हणजे ही जी रंगसूत्र असतात ही 23 जोड्यांमध्ये असतात। 46 रंगसूत्र असतात ती कशी असतात? 23 दंडाकार जोड्यांमध्ये असतात असं आपल्याला म्हणता येईल।
फक्त एक लैंगिक पेशी जी आहे म्हणजे जी रेत पेशी आहे आणि म्हणजे पुरुषामधली रेत पेशी आणि स्त्रीमधली अंडपेशीमध्ये याची संख्या निम्मी म्हणजेच अर्धी असते. म्हणजेच ही जी 23वी रंगसूत्राची जोडी जी आहे यामध्ये पुरुषांमधली रेत पेशी आणि स्त्रीमधली अंडपेशी यांच्यामध्ये ह्या जनुकांची संख्या निम्मी असते असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे 23 जोड्यांमध्ये असणाऱ्या 2 रंगसूत्रांपैकी केवळ एक रंगसूत्र आई व वडील यांच्याकडून प्राप्त होते. लक्षात म्हणजेच काय की 23 रंगसूत्राच्या जोड्या आहेत. या रंगसूत्राच्या जोड्यांमध्ये असणाऱ्या 2 रंगसूत्रांपैकी केवळ एक रंगसूत्र आई आणि वडील यांच्याकडून प्राप्त होते. या 46 रंगसूत्रांमध्ये म्हणजेच 23 जोड्यांमध्ये नवीन फलितांड पेशीची ब्ल्यूप्रिंट असते. नवीन फलितांड पेशीची काय असते? ब्ल्यूप्रिंट असते, जी पेशींना पुढील आयुष्यामध्ये मार्गदर्शन करत असते. म्हणजे या फलितांड पेशी एकदा निर्माण झाल्यानंतर यामध्ये जीन्स आणि रंगसूत्रांच्या माध्यमातून काय झालेलं असते? एक ब्ल्यूप्रिंट तयार झालेली असते आणि या ब्ल्यूप्रिंटच्या आधारेच त्या मानवाचा जो जीव आहे त्या जीवाचा विकास कसा होईल, त्याची वाढ कशी होईल, त्यामध्ये कुठली गुणवैशिष्ट्ये येतील हे निर्धारित केलेलं असतं. ठीक आहे. मायटोसिस प्रक्रियेद्वारे अधिकतर प्रकारच्या पेशींची प्रतिकृती निर्माण होते. आता ह्या ज्या रंगसूत्रांच्या म्हणजे रेत पेशी आणि अंडपेशी यांच्या एकत्रीकरणातून जी मायटोसिस नावाची प्रक्रिया निर्माण होते किंवा जी प्रोसेस होते त्यातूनच काय होते? पेशीची प्रतिकृती जी आहे ती निर्माण होत असते. अशा तऱ्हेने फलितांड पेशींमध्ये 46 रंगसूत्रे समाविष्ट होतात. फलितांड पेशीमध्ये 46 रंगसूत्रे समाविष्ट होतात असं आपल्याला म्हणता येईल. रंगसूत्राच्या शृंखलेमधील एखाद्या विशिष्ट स्थानावर असणाऱ्या विशिष्ट जनुकामुळे शरीरातील प्रत्येक पेशीची कार्यप्रणाली व स्वरूप निर्धारित होते. म्हणजे ज्या जीन्स आहेत ते जीन्स किंवा जे जनुक आहेत त्या जनुकांचं स्थान कुठं आहे आलं लक्षात? तर त्याच्यावर आधारलेलं काय असतं की शरीरातील प्रत्येक पेशीची रचना आणि स्वरूप जे आहे त्याचं कार्य आहे ते कसं होईल हे त्या जीन्सवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ कोणती पेशी हृदयाचा भाग होणार, कोणती पायाच्या स्नायूचे निर्धारण करणार, तर हे सगळं जनुकांमार्फत निर्धारित होत असतं. आलं लक्षात? म्हणजे तुमच्या शारीरिक तुमची जी सगळी वैशिष्ट्ये आहेत ही सगळी जीन्सवर आधारित असतात, ती जीन्समुळे निर्धारित होत असतात. शरीरातील विविध भाग कशा पद्धतीने कार्य करेल, हृदय किती गतीने धडधडेल, यासाठी स्नायूंमध्ये किती ताकद हवी इत्यादी गोष्टीसुद्धा जनुकांमार्फत निर्धारित होतात. म्हणजे जशी शारीरिक वैशिष्ट्ये आहेत त्याचप्रमाणे ही जी हृदयाची गती असेल, त्यानंतर स्नायू असतील, तर ह्या सगळ्यांचं जे कार्य आहे हे कार्य देखील या जीन्समुळंच निर्धारित होतं असं आपल्याला सांगता येईल. जर का प्रत्येक पालक 23 रंगसूत्रांचे प्रदान करीत असतात तर मानवामधील निर्माण होणाऱ्या विविधतेचा स्रोत कोणता? म्हणजे 23 रंगसूत्र जर प्रत्येक पालकाकडून आपल्या पुढच्या पिढीकडे जर संक्रमित होत असतील तर मग मानवामध्ये भिन्नता कशामुळे निर्माण होते, विविधता कशामुळे निर्माण होते? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर लिंगपेशीच्या विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये दडलेलं आहे. म्हणजे जी लिंगपेशी आहे ते लिंगपेशीचं विभाजन कसं होईल, विभाजनाची ती प्रक्रिया कशी होईल त्यावर ते अवलंबून असतं. जेव्हा मियोसिस प्रक्रियेदरम्यान रेत व अंडपेशीची निर्मिती होत असते तेव्हा प्रत्येक लिंगपेशीस 2 पैकी एक रंगसूत्र प्राप्त होते, ज्याद्वारे रंगसूत्राची 23 जोड्यांची निर्मिती होते. या प्रत्येक 23 जोड्यांमध्ये 2 पैकी कोणत्या रंगसूत्रास स्थान मिळेल? आलं लक्षात? 23व्या रंगसूत्राच्या जोड्यांपैकी कोणत्या रंगसूत्रास पुढच्या पिढीमध्ये स्थान मिळेल किंवा त्या फलितांड पेशीमध्ये स्थान प्राप्त होते, यावरून हा भेद किंवा विविधता अस्तित्वात येते. आणि मग यावरून प्रत्येक व्यक्तीमध्ये जी विविधता आपल्याला बघायला मिळते, भिन्नता बघायला मिळते, ते आपल्याला अस्तित्वात आलेली दिसते. इथे जवळपास 8 मिलियनपेक्षा अधिक विभिन्न संमिश्रणाची किंवा त्यांचं जे मिश्रण आहे ते मिश्रण होण्याची शक्यता जी आहे ती शक्यता निर्माण होते. म्हणजे जवळपास 8 दशलक्ष वेगवेगळ्या प्रक्रिया ह्या फलितांड पेशीमध्ये होऊ शकतात 23व्या रंगसूत्राच्या जोडीमध्ये. आलं लक्षात? आणि मग ह्या 8 दशलक्ष ह्या प्रक्रियांमुळेच काय होतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या प्रकारचा जन्माला येतो किंवा त्याच्यामध्ये विविधता जी आहे ते आपल्याला बघायला मिळते.
यासोबत एखाद्या विशिष्ट जनुकांच्या यादृच्छिक संक्रमणाच्या परिणामस्वरूपी देखील विविधतेत भर पडते. एखाद्या विशिष्ट जनुकांच्या यादृच्छिक म्हणजेच रँडमली त्यांचं संक्रमण जे आहे त्या संक्रमणामुळे देखील काय होतं की व्यक्तिभिन्नता जी आहे ती व्यक्तिभिन्नता निर्माण होते. ठीक आहे. तर हे झालं आपण जनुके आणि रंगसूत्र याबद्दल माहिती बघितलेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे अनेक जन्म, मल्टिपल बर्थ्स. 2 किंवा अधिक म्हणजे 2 किंवा अधिक मुलं कधी जन्माला येतात, कशी जन्माला येतात? जीवनाच्या अनुवंशिक मूल्यासाठी. म्हणजे अनुवंशिकता जरी एकच असली तरी 2 किंवा अधिक मुलं कशी जन्माला येतात, तर हा प्रश्न किंवा हा मुद्दा इथं आपण बघणं गरजेचं आहे. प्राण्यांच्यामध्ये म्हणजे विभिन्न प्राण्यांच्यामध्ये विशेषतः कुत्रा असेल, मांजर असेल तर एकाच वेळी अनेक जीव जन्माला येणे स्वाभाविक आहे. आलं लक्षात? म्हणजे कुत्र्यांमध्ये किंवा मांजरांमध्ये एका वेळेला अनेक जीव जन्माला येणं हे स्वाभाविक आहे. परंतु मनुष्यामध्ये अनेक जीव जन्माला येणं हा चर्चेचा विषय बनतो. एकूण गर्भधारणेच्या टक्केवारीपैकी 3% कमी एकूण गर्भधारणेच्या टक्केवारीपैकी 3% कमी गर्भधारणेमुळे जुळी किंवा त्यापेक्षा अधिक संख्येने जीव जन्माला येतात. म्हणजे हे जे प्रमाण आहे, प्रमाण किती आहे? 3% कमी आहे. एकूण जन्माला येणारी जी मुलं आहेत त्यांच्यामधल्या 3% कमी ही जन्माला येणारी जी मुलं आहेत ती कशी असतात? 2 किंवा अधिक जन्माला आलेले आपल्याला बघायला मिळतात. एकापेक्षा अधिक जीवांचा जन्म का उद्भवतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे फलनानंतर म्हणजे फलितांड पेशी निर्माण झाल्यानंतर पहिल्या 2 आठवड्यादरम्यान बीजांडामधील पेशीचा समूह विभाजित होतो. म्हणजेच तिथं काय होतं, एका पेशीपासून दुसरी पेशी जी आहे ती दुसऱ्या पेशी निर्माण म्हणजे एका फलितांड पेशीपासून दुसरी फलितांड पेशी निर्माण होते. परिणामी अनुवंशिकदृष्ट्या म्हणजे फलितांड पेशी एकच असते पण त्या पेशींचा जो समूह आहे तो समूह वेगळा होतो किंवा विभाजित होतो. लक्षात? विभाजित होतो. त्या फलितांड पेशीचा जो भाग आहे तो विभाजित होतो. परिणामी अनुवंशिकदृष्ट्या सारख्या असणाऱ्या 2 जीवांची निर्मिती होते. आणि यामुळे काय होतं, अनुवंशिकदृष्ट्या कारण एकाच फलितांड पेशीपासून 2 पेशींची निर्मिती झाल्यामुळे विभाजन झाल्यामुळे काय होतं की अनुवंशिकदृष्ट्या समान किंवा सारख्या असणाऱ्या 2 जीवांची निर्मिती होते. एकाच मूळ फलितांड पेशीपासून या दोहोंची निर्मिती होत असल्याकारणाने यास एकबीज जुळी किंवा त्यालाच मोनोझायगोटिक असं म्हटलं जातं. एकबीज जुळी मुलं जी आहेत ही मुलं अनुवंशिकदृष्ट्या सारखी असतात आणि त्याबरोबर त्यांचा भविष्यातील जो विकास आहे त्या भविष्यातील विकासामध्ये त्यांच्यात देखील समानता आपल्याला बघायला मिळते. आणि जर त्यांच्यामध्ये काही भेद किंवा जर फरक दिसला तर तो फरक किंवा तो भेद हा परिस्थितीतील किंवा परिवेशीय कारणांमुळं घडलेला आहे, परिवेशीय घटकांमुळे घडलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर एकाच वेळी अनेक जीव जन्माला येण्यासाठी आणखी एक यंत्रणा कारणीभूत ठरते. म्हणजे इथं आपण बघितलं की एका फलितांड पेशीपासून 2 पेशींची निर्मिती होते म्हणजे त्यांचं विभाजन होतं त्या फलितांड पेशीचं आणि त्यापासून 2 जीव जन्माला येतात हे बघितलं. त्यानंतर दुसरी एक प्रक्रिया आहे की या प्रक्रियेमध्ये देखील एकाच वेळेला अनेक जीव जन्माला येतात. या परिस्थितीमध्ये 2 भिन्न बीजांडांना 2 भिन्न रेतपेशी एकाच वेळी फलित करतात. म्हणजे इथं काय होतं की इथं 2 फलितांड पेशी निर्माण होतात. 2 बीजांडांना काय होतं की 2 बीजांडांना 2 रेतपेशी वेगवेगळ्या पद्धतीनं काय करतात, फलित करतात आणि त्यापासून 2 फलितांड पेशी निर्माण होतात. या प्रकारातून जन्माला आलेल्या जुळ्यांना द्विबीज जुळी त्यालाच डायझायगोटिक ट्विन्स असे म्हणतात. ही जुळी 2 विभिन्न बीजांड व रेतपेशीपासून निर्मित असल्याने ते आनुवंशिकदृष्ट्या सारखे असत नाही. इथं 2 वेगवेगळ्या फलितांड पेशी निर्माण झाल्यामुळं इथं काय होतं की ही 2 जन्माला येणारी जी मुलं असतात ती आनुवंशिकदृष्ट्या सारखी किंवा समान असत नाहीत. 2 भिन्न वेळी जन्माला आलेल्या भावंडांइतकेच आनुवंशिक साधर्म्य या दोहोंमध्ये पाहावयास मिळतं. म्हणजे 2 वेगवेगळ्या वेळी जन्माला जी मुलं येतात त्याच पद्धतीनं ही जन्माला एकाच वेळी येतात पण त्यांच्यामध्ये भिन्नता आपल्याला बघायला मिळते. एकाच वेळी अनेक जीव जन्माला येण्याचे प्रमाण मनुष्यात जरी कमी असले तरी जेव्हा जोडपी गर्भधारणेकरिता औषधोपचार घेत असतात त्यावेळी अधिक जीव जन्माला विशेषतः 3 किंवा अधिक येण्याची शक्यता वाढते. म्हणजे जर मुलं जन्माला येण्यासाठी जर औषधोपचार किंवा गर्भधारणेसाठी जर औषधोपचार जर माता जर घेत असेल तर त्यामुळं काय होऊ शकतं
की 2 किंवा 2पेक्षा अधिक मुलं जन्माला येण्याची शक्यता वाढते. तसंच वयानं जास्त असणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा अनेक जीव जन्माला येतात. काही कुटुंबांमध्ये इतरांच्या तुलनेत याचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळते. आणि मग काही कुटुंबांमध्ये आनुवंशिकरित्याच काय झालेलं असतं की त्यांच्यामध्ये 2 किंवा अधिक मुलं जन्माला येण्याचं प्रमाण हे अधिक पाहायला मिळतं. एकाच वेळी अनेक जीव जन्माला येण्याच्या दरामध्ये वांशिक, वर्णभेद आणि राष्ट्रीय भेदाचा परिणाम होताना दिसतो. म्हणजे यामध्ये वांशिक भेद आपल्याला बघायला मिळतो, वर्णभेद पाहायला मिळतो, त्याचबरोबरीनं राष्ट्रीय भेद देखील पाहायला मिळतो. केरळमधील कोडिन्नी या छोट्याशा गावामध्ये जुळी जन्माला येण्याचे प्रमाण हे अधिक पाहायला आपल्याला मिळतं. जुळी अथवा तिळी असणाऱ्या महिलांमध्ये वेळेपूर्वी प्रसूती होण्याचा धोका हा अधिक असतो. मग अशी जुळी किंवा तिळी मुले जन्माला येत असताना वेळेपूर्वी प्रसूती त्यांची होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे या मातांना गर्भावस्थेदरम्यान अधिक काळजी घ्यावी लागते. आणि त्यामुळे जुळी किंवा तिळी जर मुलं असतील तर अशा मातांना गर्भावस्थेमध्ये अधिक काळजी घेण्याची जास्त गरज असते. आता यातलाच पुढचा तिसरा मुद्दा आहे, मुलगा की मुलगी, म्हणजे जन्माला येणारं जे बाळ आहे ते मुलगा असेल की मुलगी, म्हणजेच बाळाची लिंग निश्चिती ही कशी होते आणि कशावर ते आधारित असते, तो मुद्दा आपल्याला इथं बघायचा आहे. रंगसूत्राच्या 23 जोड्यांपैकी 22 जोड्यांमध्ये प्रत्येक रंगसूत्र हे जोडीमधील दुसऱ्या रंगसूत्रासारखेच असते. म्हणजेच 22 रंगसूत्रांच्या जोड्या असतात, तर त्या 22 रंगसूत्रांच्या जोड्या ह्या XX प्रकारच्या असतात. XX किंवा क्ष प्रकारच्या असतात. याला अपवाद म्हणजे रंगसूत्राची 23वी जोडी. रंगसूत्राची 23वी जोडी जी बाळाचे लिंग निश्चित करते. मग 23व्या रंगसूत्राची जोडी जी असते त्या रंगसूत्राच्या जोडीमध्ये बाळाची लिंग निर्मिती करण्याची ताकद किंवा असते किंवा त्याच्यामुळेच ते बाळाची लिंग निश्चिती होत असते. स्त्रियांमध्ये 23व्या जोडीमध्ये इतर X रंगसूत्रांच्या तुलनेत अधिक मोठे असणारी 2 X रंगसूत्रे येतात. लक्षात, स्त्रियांमध्ये 22 रंगसूत्र जी XX प्रकारचे असतात, तर त्यांच्यामधलं जे 23वी रंगसूत्राची जी जोडी असते ती आकारानं मोठी आणि XX किंवा क्ष रंगसूत्र असणारी असते. लक्षात, आणि ही रंगसूत्र कशी असतात, आकारानं थोडी मोठी असतात. पुरुषांमध्ये जोडीतील सदस्य भिन्न भिन्न असतात. म्हणजे पुरुषांमध्ये हे जे रंगसूत्राची जी जोडी असते ती भिन्न भिन्न असते. म्हणजेच एक X आकाराचे तर दुसरे तुलनेने छोटे अगदी लहान Y आकाराचे असते. एक जे रंगसूत्र असतं ते X असतं आणि दुसरं जे असतं ते आकारानं छोटं Y प्रकारचं असतं. आणि त्यामुळे ही जी जोडी आहे ही जोडी XY अशा प्रकारे किंवा क्ष-य अशा प्रकारे ओळखली जाते. म्हणजे स्त्रियांमधील 23वी रंगसूत्राची जोडी ही क्ष किंवा XX प्रकारची असते, तर पुरुषांमधली 23वी रंगसूत्राची जोडी ही XY किंवा क्ष-य प्रकारची असते. स्त्रियांच्या रंगसूत्राच्या 23व्या जोडीमध्ये XX रंगसूत्र असल्यामुळे बीजांडामध्ये नेहमी X रंगसूत्राचा समावेश असतो. पुरुषांमध्ये XY रंगसूत्राची जोडी पाहावयास मिळते. त्यामुळे रेतपेशीमध्ये X व Y या दोन्ही रंगसूत्रांचा समावेश असतो. इथे म्हणजे आता पुरुषांमध्ये X आणि Y प्रकारचा दोन्ही रंगसूत्राचा समावेश असतो. त्यामुळे इथं या दोन्हींपैकी एकाचं संक्रमण बीजांडामध्ये होतं. लक्षात, या X किंवा Y पैकी दोन्हीपैकी एकाचं संक्रमण जे आहे ते बीजांडामध्ये होतं. रेतपेशीतून X रंगसूत्र बीजांडामध्ये संक्रमित झाल्यास XX अक्ष म्हणजे क्ष जोडीची निर्मिती होते. परिणामी स्त्री किंवा मुलगीचा जन्म होतो. म्हणजे स्त्रीकडील X आणि पुरुषाकडील X अशी जर XX रंगसूत्राची जोडी जर फलितांड पेशीमध्ये आली 23व्या जोडीमध्ये तर मुलगी जन्माला येते किंवा मुलीचा जन्म होतो. पण जर स्त्रीकडील X आणि पुरुषाकडील जर Y ही रंगसूत्राची जोडी जर एकत्रित आली फलितांड पेशीमध्ये तर XY जोडी निर्माण होईल. आणि XY जोडी ज्या वेळेला असते 23वी रंगसूत्राची जोडी XY असते तेव्हा मुलगा जन्माला येतो. म्हणजेच काय की स्त्रीमधील X आणि पुरुषामधील X ही ज्यावेळी 23वी रंगसूत्राची जोडी XX प्रकारची निर्माण होते तेव्हा मुलगी जन्माला येते. या उलट स्त्रीकडील X रंगसूत्र आणि पुरुषाकडील Y रंगसूत्र जेव्हा एकत्र येतात 23व्या जोडीमध्ये त्यावेळेला XY असा तो पॅटर्न तयार होतो आणि तेव्हा मुलगा जन्माला येतो. वरील प्रक्रिया किंवा या प्रक्रिया लक्षात घेता
बाळाची लिंगनिश्चिती ही वडिलांच्या रेतपेशीमधूनच होते. या तथ्यामुळे आपल्याला इच्छित लिंगाच्या बाळाचा जन्म होण्याविषयीची तंत्रे विकसित होत आहेत. म्हणजे आता हे संशोधनातून किंवा संशोधकांना हे सिद्ध करून दाखवलेलं आहे संशोधकांनी की बाबा की बाळाची लिंगनिश्चिती जी आहे ही पुरुषाच्या रेतपेशीवरच अवलंबून आहे किंवा 23व्या रंगसूत्राच्या जोडीवर अवलंबून आहे. आणि म्हणून यातून मग जर बाळाची लिंगनिश्चिती जर करायची असेल म्हणजे आपल्याला इच्छित बाळ जर जन्माला घालायचं असेल म्हणजे मुलगा किंवा मुलगी, तर यासाठी काही तंत्र जे आहेत, काही टेक्निक्स जे आहेत ती त्यांचा विकास जो आहे तो विकास होत आहे असं आपल्याला बघायला मिळेल. एका तंत्रामध्ये रेतपेशीमधील DNA मापन लेसर तंत्राद्वारे केले जाते आणि नंतर नको असणारे रंगसूत्र काढून हवे असणारे रंगसूत्र तसंच ठेवलं जातं. मग इथं काय केलं जातं की DNA मापन केलं जातं, रेतपेशीमधील DNA मापन केलं जातं आणि DNA मापन केल्यानंतर लेसर किरणांच्या माध्यमातून लेसर तंत्राद्वारे ते मापन केलं जातं आणि मग तिथं 23व्या रंगसूत्राच्या जोडीतील नको असणारं जे रंगसूत्र आहे ते काढून टाकलं जातं आणि हवं असणारं रंगसूत्र ठेवलं जातं. परिणामी इच्छित लिंगाचं बाळ जन्माला येणं शक्य होतं. तथापि बाळाची लिंगनिश्चिती करणे याद्वारे काही नैतिक आणि व्यावसायिक प्रश्नांची निर्मिती देखील होते. म्हणजे लिंगनिश्चिती करणं हा कायद्याने गुन्हा आहे भारतामध्ये. तरी भारतामध्ये लिंगनिश्चिती करणं हा कायद्याने गुन्हा आहे. जिथे एका लिंगास दुसऱ्याच्या तुलनेत अधिक महत्त्व दिले जाते तिथे जन्मापूर्वीच लिंगविषयक भेदभावाची निर्मिती होते. आणि असा हा जो लिंग भेदभाव आहे तो कायद्याच्या दृष्टीनं, नैतिकतेच्या दृष्टीनं आणि व्यावसायिक दृष्टीनं कसा आहे, हा कायदेभंग किंवा नियमभंग करणारा आहे असं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे लिंगनिश्चितीसाठी भारतामध्ये कायदेशीर परवानगी नाही. तसेच अनिश्चित लिंगाच्या बाळांची संख्येचा तुटवडा निर्माण होईल आणि मग जर अशी लिंगनिश्चिती जर होऊ लागली तर मग काय होईल की विशिष्ट लिंगाच्या मुलांची जी बाळांची जी संख्या आहे तर संख्येचा तो तुटवडा निर्माण होऊ शकतो. आणि मग भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतं की मुलींची संख्या ही पुरुषांच्या तुलनेनं अजून देखील कमी आहे असं आपल्याला बघायला मिळतं. याचं कारण काय की ही लिंगनिश्चितीचं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये तसं जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आणि म्हणून मुलगा की मुलगी ही बाळाची जी लिंगनिश्चिती आहे ती 100% किंवा सर्वस्वी ही पुरुषावर अवलंबून आहे, पुरुषाच्या 23व्या रंगसूत्राच्या जोडीवर अवलंबून आहे. त्यासाठी स्त्रीला जावं धरणं हे चुकीचं आहे किंवा अशास्त्रीय आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर या मुद्द्यामध्ये आपण प्रारंभिक विकास जो आहे 1.3 मुद्दा हा इथं बघितलेला आहे. यामध्ये जीवनाचा प्रारंभ कसा होतो, जीवाचा प्रारंभ कसा होतो, तर त्यामध्ये जनुकी आणि रंगसूत्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानंतर एकाच वेळेला 2 किंवा अधिक मुलं कशी जन्माला येतात आणि मग जन्माला येणारं बाळ जे आहे ते मुलगा आहे की मुलगी आहे हे कसं निश्चित होतं, तर या संदर्भात आपण इथं चर्चा केलेली आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.